न्यूजचे धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांच्या नातूचा भव्य लग्न समारंभ। शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। शिरपूर तालुक्यातील तराडी इथं भोलेबाबा नगरात चिरंजीव विनोद व चिरंजीविनी सौभाग्य कांक्षणी हर्षाली यांचा शुभमंगल विवाह दिनांक 25 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला। कंखरे व लांडगे परिवाराचा हा विवाह सोहळा नुकताच पार पडला। मालपूर येथील नवरदेवाचे मामा राकेश ठाकरे व योगिता राकेश ठाकरे यांनी कन्यादान करून लग्न सोहळ्यात विशेष उपस्थित होते। सुनील नानाभाऊ कंखरे व पुष्पाताई सुनील कंखरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र विनोद यांचा विवाह सोहळा पार पडला। या नवदंपत्या शुभाशीर्वाद देऊन अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांचं चित्रीकरण केलंय आमचे प्रतिनिधी यांनी। चला तर पाहूया त्यांचा खास विवाह सोहळा। उत्कृष्ट असं शाही भोजन देण्यात आले होते। या पाहुणे मंडळीचं जेवण राहिलं असेल त्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये। सावधान वराळी मंडळी सावधान वादंत्री जलबला निवारण सावधान। नमस्कार, आप देख रहे हैं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जहां हम आपको दिखाते हैं जालना जिले सहित पूरे मराठवाड़ा की ताजा, सटीक और निष्पक्ष खबरें। दिनांक 25 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। शिंदखेडा प्रतिनिधी शोभा पाटील। या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी विविध घोषणा देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधले। या आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, सचिव भूषण पवार, मार्गदर्शक प्रकाश नाना चौधरी तसेच प्राध्यापक चंद्रकांत डागा, महेंद्र मराठे आणि भूपेंद्र राजपूत यांच्यासह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाची सांगता तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदन देऊन करण्यात आली। पत्रकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण मानलं जातं। वॉइस ऑफ मीडिया सबसे बढ़िया, सबसे बढ़िया वॉइस ऑफ मीडिया, सबसे बढ़िया वॉइस ऑफ मीडिया। पत्रकारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। भारत माता की जय, भारत माता की जय।